पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा। ही निवडणूक ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदची किंवा अंमलबजावणी नगर परिषदेची नाही, ही लोकसभेची आहे। दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे की नाही? एकट 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 एकट। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी विनम्र अभिवादन। या व्यासपीठावरील म्हणजे ज्यांनी उभं राहण्यासाठी बाळासाहेब धोरकर यांनी लढलं पाहिजे अशी भूमिका असणारे हे सगळे ढालेवाग आणि तुम्ही सगळे या भूमिकेला समर्थन देण्यासाठी आलेले पिवळ्या पट्ट्याचे सगळे ढालेवाग, तुमच्या सगळ्यांना साष्टांग जय मल्हार। अत्यंत प्रभावी सगळ्यांची मार्गदर्शन झालेले आहेत। आपण काय केलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे? मित्रांनो, ज्या दिवशी बीडला पत्रकार परिषद झाली, वाघमोडे सर, दत्ताजी काळे आणि इथं बसलेली बरीच टीम, बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी, बाबाजी सगळे टीम त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांनी धनगर समाजाचा या बीड जिल्ह्यामध्ये खासदार झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आणि तिथं बैठक घेऊन धनगर समाजाने उमेदवारी केली पाहिजे ही घोषणा केली। त्या दिवसापासून आपली या जिल्ह्यामध्ये आमदारकीची कधी चर्चा झाली नाही वाघमोडे साहेब। जिल्हा परिषदेच्या सुद्धा फार कमी चर्चा व्हायच्या आणि धनगरांची पोरं आता लोकसभेची चर्चा करायला लागलेत। हा खूप मोठा सन्मान आणि आत्मविश्वास वाढायला लागला। प्रत्येक गावागावामध्ये या विषयावरती चर्चा व्हायला लागली की आता धनगर समाजाचं मतदान किती आहे, धनगर समाज उभारल्यानंतर कोण निवडून येणार आहे, कोण पडणार आहे, कुणाची मतं कमी होणार आहेत, कुणाला जास्त मिळणार आहेत, धनगर समाजाला किती पडणार आहेत। मग धनगर समाजाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला आणखीन कुठला कुठला समाज जोडणार आहे, मग आणखीन बरीच गणित मध्ये मध्ये जोडल्या गेली। बांधवांनो, मी स्वतःहून आणखीन कधीही म्हणलं नाही की मला लोकसभा लढवायची आहे, कारण मी 2004 ला ती हौस पूर्ण केली आहे। आता तुम्ही सगळे म्हणतात धनगरांच्या पोरानं लोकसभा लढली पाहिजे, चर्चा केली, माझं नाव पुढे आलं। आता कुणी नाव घेतलं लोकसभेसाठी, मला कुणी म्हणलं तुला खासदार होतोस, गणित समजून सांगले, मी बी माणूस आहे ना, मलाही बरं वाटतं, मलाही गुदगुल्या होतात की आपण खासदार होतो। मित्रांनो, हा स्वाभिमान आहे, हा समाजाचा सन्मान आहे आणि या जिल्ह्यात नव्हे या राज्यामध्ये लोकनियुक्त खासदार झालेला हा बीडचा आदरणीय रखमाजी गावडे पाटील आहे की नाही? या बीडनं या राज्यात दुसरीकडे कुठंच खासदार झाला नाही लोकनियुक्त, तो या बीडनं दिलाय। मग या बीडमध्ये मराठा बांधवांची बरीच खासदार झाले, ओबीसी समाजाचे बरेच खासदार झाले, छोट्या छोट्या जातींचे सुद्धा या जिल्ह्यानं खासदार दिलेत। हा जिल्हा कुठला जातीपातीचा धर्माचा पंथ मानणारा नाही, हा जिल्हा नेत्यांना मानणारा जिल्हा आहे। जातीपातीचं राजकारण निवड लागेपर्यंत चालतं, परंतु विकास आणि नेतृत्व हे बघितलं जातं आणि छोट्या छोट्या मायक्रो इतक्या जातींना सुद्धा या जिल्ह्यानं खासदार केलंय। त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाच्या पोरांनी या जिल्ह्याचा खासदार होण्याचं स्वप्न बघितलं तर ते चुकीचं नाही, ते त्यांचं बरोबर आहे। कारण जोपर्यंत साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी मार्गदर्शन केलं, जोपर्यंत आपण स्वप्न मोठी बघणार नाही तोपर्यंत आपल्या हाताला काही येणार नाही। आणि हे मोठं स्वप्न या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पदाचं स्वप्न आहे, ते आपण सगळ्यांनी बघितलं। म्हणजे धनगर समाज हा मोठी स्वप्न बघायला तयार झालाय, हेही आज आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने पुढे जायचं आहे। बऱ्याच जणांनी, मला वाटतंय एक जणांना सांगितलं, पिंगळे साहेब बोलले वाटतं की तुम्ही दबावाला बळी पडू नका। खरंय त्यांची भावना की तुम्ही दबावाला आपण बळी पडू। अरे दबाव कुणी दिलाच नाही। या होळकरांच्या हातामध्ये एक एक नाही, दोन दोन तलवारी घेऊन लढलेल्या धनगरांच्या अवलादी आहेत। त्यांना दाब द्यायची या जिल्ह्यामध्ये, या राज्यात कुणाचीच हिंमत नाही।
त्याच्यामुळे धनगरांना कोणी दबाव देत नाही आणि दबाव दिला तर बळी पडायला आपण अहिल्यादेवींचे यशवंतरावांचे वंशज आहेत. बांधवांनो, आपल्याला कोणी दबाव देत नाही आणि देणार पण नाही. ईडी लावायला आपल्याकडे काही नाही साहेब. काय आपल्याकडे ईडी लावायला? आपल्याला जर ईडी लावली तर त्यांना येड मात्र नक्की लागेल. धनगराच्या नादी ईडी लावली तर धनगराच्या ज्यांनी ईडी लावली त्याला येड लावण्याची ताकद या धनगर समाजामध्ये आहे. बांधवांनो, या राज्यामध्ये आपली अवस्था खूप वाईट आहे. खासदार एकही नाही. 48 लोकसभा आहेत, एकही खासदार नाही. 288 आमदार आहेत, आपला एक आमदार आहे. जिल्हा परिषदेची अवस्था बघा, पंचायत समितींची अवस्था बघा. खूप काही वर्षापूर्वी आता जिल्हा परिषद सदस्यांची, पंचायत समिती सदस्य, सभापतींची अवस्था बघा. आपल्या समाजामध्ये कुठलीही अवस्था नाही. आता एक जणांनी बोलताना सांगितलं की आपल्या विरोधातले उमेदवार हे साखर कारखानदार आहेत, आणखीन मोठे मोठे आहेत. साखर कारखानदारीच्या जीवावर ते लोकसभा लढतील. मला धनगराच्या पोराला लोकसभा लढायची असेल तर कुठल्या कारखान्याची नाही, धनगराची ताकद बस झाली, बाकी कुठलीही गरज नाही. आपल्या गरज आहे का? कारखान्याची गरज आहे, पैशाची गरज आहे का काही? अरे 2 वाघांनी 3 वाघांनी घोषणा केली. किती झाले? 5 लाख, 25 लाख, सोन्याचं आणखीन काहीतरी. म्हणजे इतकी मोठी इतर जर घोषणा झाली आणि पैशाचा महापूर जर आहे. धनगर हे नाव उगाच आहे का? धनाचा ज्यांच्याकडे आगर आहे ते धनगर आहे. म्हणजे पैसे ही आपल्यासाठी नगण्य गोष्ट आहे का? म्हणजे कुणाच्या विरोधात आपण उभं राहिलो, पैसे नाहीत म्हणून समाजाची उमेदवारी बेकार जाणार आहे, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. धनगर समाज, दत्ताभाऊने सांगितलं आमच्या की 2300 बूथ आहेत, 20-25 हजारांची बूथवर बसणाऱ्या पोरांची फौज लागणार आहे. दत्ताभाऊ काय 20-25 हजार नाही, या जिल्ह्यामध्ये फक्त 4.25 लाख धनगर आहेत. या बूथांची काय किंमत करून बसला? 20 आणि 25 हजार हे बूथ झाले फक्त. त्या बूथावर काम करणारी आणि तुम्हाला मदत करणारी आणखीन लोक बरीच येतील. म्हणजे तुमच्याकडे काय नाही याची चिंता करत बसू नका. तुमच्याकडे काय आहे हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. आणि ज्याला आपल्याला लढायची असेल तर आपण धनगर समाजाच्या जीवावर ही निवडणूक लढवू शकतो. मित्रांनो, सरांनी सांगितलं, गर्दे सरांनी, की बाळासाहेब जोडतले यांना आता लोकसभा लढवण्याची, खासदार होण्याची स्वप्न पडायला लागली. बरोबर सर? मला खरंच सांगतो, सध्या एकच स्वप्न पडतंय, लोकसभा लढण्याचं. खासदार, मी या परिसराचा सरपंच आहे, मी या परिसराचा जिल्हा परिषद सदस्य होतो. 2004 ला मी लोकसभा लढवली आहे. या राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मी राहिलो. आता जवळपास माझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत. सगळ्या सभागृहासाठी लढण्याची स्वप्न पूर्ण झाली आहेत. आता जर मला स्वप्न कुठलं पडत असेल तर ते फक्त आणि फक्त धनगर आरक्षण अंमलबजावणीचं पडतंय. धनगर आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय या राज्यातल्या कुठल्या धनगराच्या पोराचं कुठलंच स्वप्न पूर्ण होणार नाही. बांधवांना लय बाहेरचं बघायची गरज नाही. परवा आज जर आपली इथली परिस्थिती बघितली बीड जिल्ह्याची, साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे. या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद खासदार कोण आहेत? आदरणीय पंकजाताई, प्रीतमताई, आता पंकजाताई उभ्या आहेत. इथं आमदार कोण आहेत? किती आमदार आहेत आपण बघितलं. इथं विधान परिषद सदस्य किती आहेत या जिल्ह्यामध्ये आपण तो बघतो. या जिल्ह्यात राज्यसभा सदस्य किती आहेत ते आपण बघतो. या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य किती आहेत, त्याच्यामध्ये धनगर समाजाचा वाटा किती आहे ते आपण बघतो. या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहे? या जिल्ह्यामध्ये पंचायत समितीचे सभापती कोण आहेत? या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेचे सभापती किती आणि कोण आहेत? या जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टदार कोण कोण आहेत? धनगराचे किती कॉन्ट्रॅक्टदार आहे का या जिल्ह्यात? धनगराचा एक तरी कॉन्ट्रॅक्टदार? या जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीवर धनगर समाज कुठे आहे? या जिल्ह्यातल्या 25-15चा फंड या जिल्ह्यातल्या किती धनगरांना भेटला? कुणाच्या वस्तीवर आला? मला हातवरी करून सांगा बरं. आला?
या जिल्ह्यात जे जे फंड येतात जिल्हा नियोजन समितीचा, तो कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या धनगराच्या वस्तीवर कुठल्या धनगराच्या गावात आला का, या सगळ्या गोष्टीपासून या जिल्ह्यातल्या खासदार, राज्यसभा, विधान परिषद, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा बाजार समितीचे सभापती, पंचायत समिती सदस्य, या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या लोकहिताच्या प्रक्रियेमध्ये धनगर समाजाचा किती वाटा आहे याचा आपण विचार केला पाहिजे. धनगर समाजाची संख्या नगण्य आहे. कोणी जर फंड मागायला गेलं तर आपल्याला कोणी फंड देतं का याचा पण आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो, या धनगरांच्या एवढ्या मोठ्या लढ्याचा आपण आरक्षणाचा लढा सुरुवात केली, लढा उभा केला, लढा सुरू झाला आणि आता धनगर समाजाचा उमेदवार या जिल्ह्यात निवडून आला पाहिजे ही धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात जी भूमिका सगळ्यांनी घेतली आहे ती भूमिका मला पण आवडली, कारण धनगरांची पोरं आता सत्तेच्या दिशेनं निघालेली आहे. परंतु आपण जे पाऊल टाकतो, मला वाटतं वकील साहेबांनी, तुम्ही आणखी 2-4 जणांनी जी काही वाघोळे साहेबांनी जी काही भाषणं केली आणि त्यांनी सांगितलं की आपण जे काही पाऊल टाकतोय तो 100 वेळा विचार, लक्ष्मण मस्के विचार करून टाका. लोकसभा लढवायची आहे, निवडणुकीत उतरायचं आहे, आपल्याला यश मिळणार आहे नाही मिळणार आहे हा पुढचा भाग आहे. बऱ्याच जणांनी माझ्याकडे आले, काही दिवसापूर्वी 2-4 सभे 1-2-4 घटक एकत्र येणार होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लोकसभा लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परत त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून ते गट वेगवेगळ्या ठिकाणी गेली. धनगर समाजाच्या पोराला पुढं करायचं का या त्या गटाने विचार केला. बांधवांनो, एक बांधव असा म्हणाला, एक मित्र असा म्हणाला की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं हे धागेदोरे बांधत होती. एक मोठा राष्ट्रवादीचा नेता मला भेटला, आमची सगळी यशवंत सेनेची टीम पुण्यामध्ये होती, वाघमोडे सरी मला वाटतं सोबत होते आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी असा प्रयत्न केला. त्या नेता असं मला म्हणाला की तुम्ही राष्ट्रवादीचं एका पक्षाचं तिकीट घ्या, तुतारीचं तिकीट तुम्ही घ्या आणि तुम्ही निवडून येतात. त्यांनी मला गणित समजून सांगितले. म्हणलं मला ह्या भानगडीत तुम्ही पाडू नका. आमच्या समोर त्याने एका ज्येष्ठ नेत्याला फोन केला. बांधवांना मी तुमच्यासाठी सांगतो, कारण पुढची दिशा काय घ्यायची याच्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यांना फोन केला नेत्याला, मोठ्या नेत्याला, कारण यांनी स्पीकर ऑन केलं. माझं त्यांच्याकडे सोबत लई चालतंय हे दाखवायचं होतं. स्पीकर ऑन केला आणि त्यांनी विचारलं की बाळासाहेब दोरतले माझी सगळी माहिती दिली. त्यांनी म्हणले हो सगळं मला माहिती आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत, ते उमेदवार म्हणून लढणार आहेत आणि ते जर निवडणुकीत लढले तर किमान त्यांना 2-3 लाख मतं पडतील आणि समोरचा उमेदवार पडणार आहे. त्यामुळे त्यांना जर तुम्ही तिकीट दिलं तर आपल्या या पक्षाचा उमेदवार या जिल्ह्यात निवडून येऊ शकतो. मग ज्यावेळेस असं त्यांना सांगितलं, मग त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांना उमेदवारी द्या, आपला खासदार होऊ शकतो. बाजूला समोरून उत्तर आलं मोठ्या नेत्यांचं, ते निवडणूक लढणारच आहेत का? ते म्हणले हो. मग त्यांना निवडणूक लढू द्या, त्यांना थोडी हवा भरा, खासदारकीचं जरा स्वप्न दाखवलं पाहिजे. त्यांना हवा भरा, निवडणूक लढू द्या. ते निवडणूक लढले की समोरच्या उमेदवाराची मतं कमी होणार आहेत, ते पडणार आहे आणि तो होणार आहे. मग तुम्हाला खासदारच करायचं आहे तर बाळासाहेब दोरतलेला कशाला करायचं आहे? आपल्याच पक्षाच्या या माणसांना करा की त्यांच्या कशाला नादी लागताय. पाहुण्याच्या, म्हणजे तो शब्द वापरला नाही पण त्याचा अर्थ असा होता की पाहुण्याच्या हाताने जर पाहुण्याच्या काठीनं साप मारणार असेल तर त्या पाहुण्याला कशाला खासदार करायचं आहे? बांधवांनो, ह्या पण चर्चा महत्वाच्या आहे. मग तुम्ही कुणासाठी करायला, तुम्ही कुठल्या दिशेने चाललात, आपण जो निर्णय घेणार आहोत तो योग्य आहे का? आपण लोकसभा लढली, 100% निवडून येणार आहात का? मग निवडून येणार आहात, आपलं सगळ्यात मोठं मिशन काय? माझं तर एकमेव मिशन आहे की धनगर आरक्षण. धनगर आरक्षण जर अंमलबजावणी झाली तर मित्रांनो हे सगळे प्रश्न आपले मिटणार आहेत. ज्या दिवशी आम्ही आता सांगितलं परवा एमपीएससीच्या पोरांना, धनगर समाजाचे जे एमपीएससीच्या मुलांना महाज्योती मार्फत योजना मिळते, फायदे मिळतात, ती सगळे जाचकाठी या राज्य सरकारनं टाकल्या होत्या. राज्य सरकारने बाकीच्या जातींना 38
33 वय आहे, धनगरांच्यासाठी 38 केलं होतं. बाकीच्या जातींना मार्काची अट नव्हती. धनगरांच्या पोरांना 60%च्या पुढे मार्क असतील तर फॉर्म भरता येत होता. अशा जाचकाठी टाकल्यामुळं आपल्या पोरांनी फॉर्म भरला नाही. बऱ्याच मुलांची सगळ्या टीमला फोन आले, म्हणून आम्ही वाघमोडे साहेब त्यांच्याकडे गेलो, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि अजितदादांकडे. तिथं 4-5 मंत्री होते. त्यांना सांगितलं, विनंती केली की धनगरांच्या पोरांचं वाटोळं करू नका. धनगर आरक्षणासाठी तुम्ही काहीच केलेलं नाही. या राज्य सरकारनं मराठा बांधवाच्या आरक्षणाचा प्रश्न 10% देऊन सोडलेला आहे. त्यांच्यासाठी विशेष अधिवेशन घेतलं, त्यांनी उपोषण केलं, आम्ही उपोषण केलं. त्यांनी रस्ते रोको केले, आम्ही रस्ते रोको केले. त्यांनी मोर्चे काढले, आम्ही काढले. त्यांनी बीडला निर्णायक मेळावा घेतला, आम्ही पण घेतला. बांधवांनो, आम्ही मुंबईला गेलो, ते मुंबईला गेले, आम्ही मुंबईला गेलो, पण आमच्यासाठी या राज्य सरकारनं काही केलं नाही. या राज्य सरकारनं मराठा बांधवांसाठी केलं. आता या मुलांचं तरी चांगलं करा. ते म्हणले आचारसंहिता आहे. आम्ही म्हणलो, साहेब हा गोंधळ आता राज्यात जाणं बरं नाही. दोन्ही मान्यवरांनी, मंत्री महोदयांनी सचिवांना बोलवून घेतलं आणि धनगर आरक्षण मुलांचा तो प्रश्न त्या मार्गी लावला. माझी आपल्याला विनंती आहे की या राज्यामध्ये एवढं मोठं वादळ हे मराठा बांधवांचं होतं, एवढे मोठी आंदोलनं ही मराठा बांधवांची झाली, एवढं मोठं नियोजन हे मराठा बांधवांचं झालं. मग आज आपल्याला या लोकसभेसाठी काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. माझी आपल्याला विनंती आहे, ह्या निर्णय घेण्यापूर्वी आपले जे उमेदवार आहेत संभाव्य, त्या दोन्हीलाही मला वाटतंय आपण एकदा इथून लाईव्ह फोन करावा. करायचं कसं? त्यांना 2 मिनिटासाठी आपण फोन करू. नाही, आता मी फोन केला 2 मिनिटं. धनगर समाजाबद्दलची त्यांची काय भूमिका आहे हे आपण ऐकली पाहिजे सगळ्यांनी. आपण दोघांचा उघडू द्या ना, एकदा उघड होऊ द्या. कारण आज निर्णय घेतला पाहिजे हा धनगरांच्या बीड जिल्ह्यातल्या भावना, त्यांची काय भावना आहे. बाप्पा, आदरणीय बाप्पा, मी स्पीकर ऑन केलेला आहे, माईकच्या समोर आहे. धनगर समाजाचं खूप मोठे समाज इथं बसलेला आहे. आपण राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आहात आणि धनगर समाजावरती प्रचंड समाजाचं कोणी भलं केलं नाही. समाजाचं आपण म्हणजे आपण काय करू शकता किंवा समाजाला काय म्हणजे समाजानं पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाव्य उमेदवार आहे. उमेदवार डिक्लेअर होईल, कोणी येईल जाईल तो विषय नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता या नात्यानं समाजाच्या प्रत्येक अडचणी सोबत मी राहणार असं तुम्हाला पाहिजे शब्द. जी समाजाची चळवळ असेल, जे समाजासाठी काही असेल आणि मला उमेदवारी मिळाली, मी खासदार झालो तर सभागृहात भांडणं करेल, पण तुमच्या मागण्या मांडील एवढा तुम्हाला शब्द देतो. ठीक आहे. कोणी आमच्या पक्षाचा खासदार समजा दुसऱ्या कुणाला तिकीट दिलं, पवार साहेबांनी ते खासदार झाला तर त्यांना सुद्धा मांडायला हो, नाही तर दुसऱ्या मिनिटात त्यांना राजीनामा द्यायला. ठीक आहे. आपल्या त्यांच्या भावना, आपल्या बद्दलच्या असलेल्या भावना हा सर. हो सांगतो ना, सांगतो सर. आपल्याला निर्णय घ्यायसाठी आपण घेणारच साहेब. आदर मी स्पीकर ऑन केलेलं आहे. आदरणीय ताई साहेबांना आम्हाला काही बोलायचं आहे. सभा सुरू आहे, ताईंकडे थोडं अर्जंट द्या. पुढे जाऊन
हा एक मिनिट मला पटकन चिल्ड ताई साहेब, आज मी या ठिकाणी धनगर समाजाची बैठक मोठ्या प्रमाणात होत आहे. मी स्पीकर ऑन केलेलं आहे, माईकला लावलेला आहे. आणि या म्हणजे धनगर समाजाची जी काही खंत आहे इथं प्रत्येकाने आपापल्या भाषणात व्यक्त करून दाखवली. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा धनगर बांधव आहे. या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा म्हणजे खासदार यापूर्वी रखमाजी गावडे होऊन गेलेले होते. यानंतर या जिल्ह्याचे खासदार असतील, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, विधानसभा असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा पंचायत समिती सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, बाजार समितीचे सभापती असतील किंवा उपसभापती असतील, जे जे काही लोकशाहीतील लोकहिताची किंवा जी लोकांना न्याय देणारी पदं आहेत, या पदांमध्ये धनगर समाजाची खूप नगण्य संख्या या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला न्याय मिळाला नाही किंवा जे काही या आमच्या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांना पुढे नेण्यात आलेलं नाही किंवा पुढे त्यांना सन्मान दिलेला नाही, उमेदवाऱ्या दिलेल्या नाहीत. समाजाला 25-15 असेल, खासदार आमदार फंड असेल किंवा कुठलेही जे असेल, हे धनगर समाजावरती अन्याय झालेला आहे. सगळ्या ज्या जिल्ह्यामधल्या ज्या नगर परिषद आहेत त्याच्यात किमान 2 तरी सभापती असावे, अध्यक्ष असावेत, आमच्या प्रत्येक ठिकाणी सभापती असावेत. याच्यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये किंवा धनगर समाजासाठी काय भूमिका आहे ही स्पीकर ऑन केलंय, आपण हे करावे. हो, नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार, जय मल्हार. मी तुमच्या वेदना समजू शकते. माझ्या हातात जे आहे, जसं मी बीड जिल्ह्यामध्ये माझ्या परळी तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद गट धनगर समाजाला लढायला लावला. माझ्यावर खूप लोक तुटून पडले तरी लावला. आर्थिक चाम दाम दंडभेद प्रचंड ताकदीने उभा करून मी आमच्या इथे आमच्या आबा बिडकरला उमेदवारी दिली होती. धनगर समाजाचा बळीगड दिला. आम्ही सभापती केलं होतं ओबीसीच्या जागेतून. तर आम्ही नेहमी भावना, जेव्हा मुंडे साहेबांनी मला शिकवले की एका समाजाच्या आपण नाही, सगळ्याच समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, तेव्हा लवाड समाजाला आम्ही वसंत राठोडला दिलं, बळीगड दिलं. पण मला असं वाटतंय की गेल्या काही काळामध्ये दुर्लक्ष झालंय आणि हे दुर्लक्ष अक्षम्य आहे. पण मी स्वतः सत्तेत नसल्यामुळे मला फार हात बांधलेले असल्यामुळे मला काही करता आलं नाही. पण मी वचन देते, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, कोणत्याही महत्वाच्या जागी मी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आणि त्यांच्यासाठी सन्मान राखून ठेवणे हा माझा शब्द आहे. माझ्या हातात 5 वर्ष असताना मी जे करता येईल ते केलं, परंतु 5 वर्ष मीच अज्ञातवासात होते आणि मीच स्वतः कष्टात होते किंवा थोडीशी बाजूला पडल्यासारखे होते. त्या तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर मी तुमची क्षमा मागते. पण माझ्या लेख समजून आणि आत्ताच्या आलेल्या संकट काळात आपण सर्वजण एकजुटीने जर लढलात तर मग मला कमी कष्ट पडतील. माझ्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचं बळ उभं करा. मी तुम्हाला अंतर कधी देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. बाळासाहेब जोरसल्ले पण माझ्यावर काम केले. 5 वर्ष जेव्हा मी मंत्रिपदात होते तेव्हा त्यांनी किंवा या सगळ्या लोकांनी, तुमची टीम आहे, त्या कोणी मला काही कधी त्रास दिला नाही. आपले वाघमोडे दादा आहेत, सगळ्यांनी कामं केलेली आहेत. पुढच्या वेळी मी स्वतः प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून जसं पूर्वी घालत होते. धनगर आरक्षण, त्या धनगर आरक्षण या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करा किंवा ज्या मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांसाठी ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती, मी आरक्षण देणारा दिलेलं आहे, आपणही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपली काय भूमिका आहे? मी नेहमीच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कमिटेड आहे. पण केंद्र शासनाच्या असल्यामुळे संसदेत गेल्यावर मी पहिला प्रश्न जर संसदेत मांडेल तर तो धनगर समाजाच्या आरक्षणाचा मांडेल. ते माझ्या आईला देवाची शपथ, महादेवाची शपथ घेऊन तुम्हाला शब्द आहे.
हॅलो ताई, मी धारूरचा नगरसेवक यशवंत अण्णा गायके बोलतो. नमस्कार ताई साहेब. विषय असा आहे, धारूरमध्ये धनगर समाजाचे 2 प्रभाग आहेत. आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा धनगर समाज आहे. तरी सुद्धा तुम्ही धनगर समाजाला अध्यक्षपदाची उमेदवारी देत नाही. नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली नाही मला 2 वेळेस. ओबीसी समाजाला सुटून सुद्धा धनगर समाजाला एकदा सुद्धा तुम्ही उमेदवारी दिली नाही. आणि दुसरा विषय, आणि स्वीकृत सदस्यांमध्ये सुद्धा तुम्ही कुठे प्राधान्य दिलेलं नाही. पण आमच्यावर अन्याय झालाय. तुमच्याकडून आम्हाला उमेदवारी ओबीसी म्हणून उमेदवारी तुमच्याकडून आम्हाला भेटली नाही. सर्वात जास्त समाज असताना होता. यापुढे आपण आमच्या पार्टीशी बसा चालते ताई, चालेल, बसून जा, जाऊ नका. ठीक आहे ताई, सर बसा. या सगळ्या गोष्टी, आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे जाणीवपूर्वक या दोन्ही उमेदवारांना आपण फोन याच्यासाठी लावला की धनगर समाजासाठी आतापर्यंत काही झालेलं नाही, कोणी केलेलं नाही. आता तुमची भूमिका काय, आपली भूमिका काय असली पाहिजे. आता सगळ्यांनी सांगा, तुम्हाला काय वाटतंय, आपण लोकसभा लढली पाहिजे का? आपण सगळ्या सोबत आहात का? आपल्याला निवडणूक लढवून जे मिळवायचे, आपल्याला 2-3 लाख मतं पडतील. आपण उभं राहिले ना, उमेदवार कोण पडेल, कोण जिंकेल, याच्यापेक्षा आपण जर ही आरक्षणाची लढाई जर आपण पुढे नेली आणि आरक्षणाच्या लढाईला जर ताकदीनं पुढे गेलो तर आपल्याला यश मिळेल. आरक्षण जर मिळालं तर आपले सगळे प्रश्न सुटतील. आरक्षण मिळालं तर लोकसभा, विधानसभा ह्या राखीव होतील. मग ही लढाई आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा, विधानसभा, एक लोकसभा लढण्यानं आपल्याला साध्य होणार आहे का, हेही आपण बघितलं पाहिजे. काय करायचं तुम्ही सांगा, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य. काय करायचं, लढायचं. ठीक आहे. ज्या भावंडाची, ज्या ही जी भूमिका आहे, आपण आतापर्यंत आपल्यावर जी संकट आली, आपली कोणी भूमिका मांडली नाही, ऐकली नाही, आपला न्याय दिला नाही, यामुळे आपली ही भूमिका आहे. आपल्याला येत्या आणखीन एक मोठा महामेळावा घेऊन चर्चा करू आणि निवडणूक लढण्यासाठी, जिंकण्यासाठी आहे, ही भूमिका त्यांची आहे. आपण सगळेजण ही भूमिका लक्षात घेऊ. येणाऱ्या काळामध्ये लोकसभा आपल्याला लढायची, ही समाजाची भावना आहे. या भावनेचा आदर करून आरक्षण ही पण आपल्या पुढे एक मोठी समस्या आहे. आरक्षण सोडवायचं असेल, आरक्षणासाठी जर लढायचं असेल तर आरक्षण घेण्यासाठी आपल्याला ताकदीनं सोबत कोणीतरी असलं पाहिजे. जर मी काल उपस्थित जे एमपीएससीचे पोर आहेत त्यांच्यासाठी जर मी तिकडे गेलो नसतो तर त्यांनी आपला प्रश्न सोडला नसता. सत्याची गरज आहे आपल्याला. आपल्या पाठीशी आपण निवडणूक लढली आणि जर पडणार तर हे निश्चित आहे, पण पडलं तर आरक्षणासाठी ही भक्कम ताकद आपल्या पाठीशी उभारणार नाही. मग एकटा माणूस लढून समाजाला वेठीत धरायचं का, हाही आपल्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग जर आपण थांबलो, जर आपण कुणाच्या तरी पाठीशी उभारलो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आरक्षण आपण परत पाडून घेतलं तर हे सगळे प्रश्न सुटतील. एकदा लढून डोकं फोडून घेऊन आरक्षण मिळेल का, आणि आरक्षणाशिवाय आपल्या क्रांती आपल्याला काही मिळणार नाही, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आरक्षण यासाठी ताकदीनं लढू, यासाठी पुढे जाऊ, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपण लोकसभा लढली म्हणजे यशस्वी झालो त्या, प्रश्न सुटणार आहेत त्या. मी अडचणीत येणार, तुम्ही अडचणीत येणार, सगळे अडचणीत येणार. व त्याच्यापेक्षा जर 6 महिने थांबलो आणि ही विधानसभेच्या अगोदर आरक्षण, मग जरांगे पाटलांनी निर्णय, आता जरांगे पाटील जर लोकसभेला उभारले असते तर निवडून आले असते की नाही, आले असते की नाही. ते उभारलेत का लोकसभेला, उभारलेत का, ते किंगमेकर झालेत. आरक्षण मिळून सुद्धा ते लोकसभेला उभारले नाहीत. उभारलेत का, आपल्याला आरक्षण मिळालं नाही. देणार हे सरकारच आहे, आपला जबाबदार तयार झालेला नाही. समजा मी लढलो, तुम्ही लढलात, 2 लाख मतं घेतले म्हणून आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का? जर आपण संसदीय पद्धतीनं अभ्यासपूर्वक येणाऱ्या काळामध्ये एक 10-11 जिल्हा परिषद, 20-22 पंचायत समिती सदस्य झाले,
सगळ्या ठिकाणी आपली माणसं उभं केले आणि ते निवडून आणली तर कोण कार्यकर्त्यांना न्याय मिळेल? मी जर उभारलो, मी जर पडलो तर तुम्हाला न्याय कोणी देणार आहे का? भारतीय जनता पक्ष जवळ करणार नाही, राष्ट्रवादी तुम्हाला जवळ करणार नाही, करेल का? मग कार्यकर्ता हा चिरडला जाणार आहे. बरोबर आहे वकील साहेब? हा भरडला जाणार आहे. आणि जोपर्यंत कार्यकर्ता मोठा होत नाही तोपर्यंत कुठलीच लढाई यशस्वी होत नाही. होईल का? लढाई यशस्वी करायची असेल, आपल्यापेक्षा जरांगे पाटील अभ्यासू आहेत, हुशार आहेत, मग त्यांनी का लोकसभा लढवली नाही? त्यांना जर ते खासदार झाले असते ना, ते शांत का बसले? वेळेची वाट बघतायत. आपणही मला असं वाटतं की लोकसभा लढण्यापेक्षा येणाऱ्या काळात झेडपी पंचायत समितीमध्ये सभागृहामध्ये आपली माणसं कसे जास्त जातील, त्यांना कसं निवडून आणता येईल, समाजाला जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल, ही भूमिका आपण ठेवली पाहिजे असं मला वाटतंय. याच्यानंतरही तुम्हाला वाटत असेल की लोकसभा लढण्यानं आपल्याला यश मिळणार आहे तर तेही आपण करू. काय करायचं मला सांगा? लढून पडायचं किंवा लढून थांबून आपल्या पदाधिकाऱ्यांना सभागृहात घालायचंय, हा तुम्ही निर्णय घ्या. आणि तो आजचा निर्णय या बीड जिल्ह्यातल्या येणाऱ्या तरुणांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी फार महत्वाचा आहे. मी तुमच्यावरती सोपवतोय, माझ्यावरती नाही. काय करायचं तुम्ही निर्णय घ्या. लोकसभा लढवायची, पण लढल्यानंतर आपण सगळीकडून टार्गेट होणार आहे. आपल्या माणसं निवडून आला बघा, जरांगे पाटलासारखा माणूस निवडून येणार असला तरी ते उभारत नाही, उभारतात त्या. मग आपण दगड मारून घ्यायचा आणि पुन्हा सगळ्यांना अडचणीत राहायचं, हे करायची तुमची भूमिका असेल, सगळे ठामपणे उभारणार असेल तेही करू. पण जर तसं करून आपण अडचणीत येणार असू तर ती भूमिका तुम्ही घ्या, तुमच्या पाठीशी मी आहे. त्यांनी दिलं नाही, पण इथून पुढे 6 महिने वाट आपण बघितली पाहिजे. आपली ताकद दाखवण्यासाठी आपल्याला लढायची भूमिका आहे. आपण आणखीन एक मोठी बैठक घेऊ आणि यावरती चर्चा करू आणि अंतिम निर्णय करू. धनगर समाज ही ताकद दाखवण्यासाठी खूप ताकदीने पुढे येणार आहे, आपण ती दाखवू. बरोबर आहे? लढायचंय की नाही लढायचंय आणखीन आपण विचार करू आणि ताकदीने पुढे जाऊ. ठीक आहे, चल, ओके, चला आपण सगळे आलात. जय मल्हार, थँक्यू.